मुंबईत जे अंगणवाडी आहे, अंगणवाडीमध्ये जो काही खाऊ दिला जातो लहान मुलांसाठी, जो पोषण आहार बोलला तो इतका घाण असतो, त्याच्यामध्ये आळ्या आहे, उंदराच्या लेट्या असतात. एखादा जनावर आहे ना, प्राणी खाऊ शकत नाही, तो इतका घाण असतो. त्याच्यावरती अजून प्रशासनानं काय लक्ष केलं ना, काय बोलत आहे समजा फ्रीजमध्ये किती घाण होते हायकोर्टाने सुद्धा सांगितलं. मात्र जेव्हा मंत्रालयाची कारवाई करणार, मंत्रालयाची कॅन्टीन आहे त्याच्यावर कारवाई का कारवाई नाही केली. कुछ तो प्राइवेट रहने दो. Salim Munde sir, the taste of vada pav has changed in Mumbai because vada pav walas are wearing gloves these days. मुंडे सर, आप अभी मौजूदा वक्त में एफडीए में हैं और काफी चर्चे हैं आपकी कार्रवाई के. इससे पहले भी आप बहुत जगह रहे और आपके तबादले भी उतनी ही तेजी से हुए जितनी तेजी से आप कार्रवाइयां करते हैं. सवाल मेरा ये है कि क्या किसी भी अफसर की नियुक्ति को लेकर, उसकी कार्रवाई को लेकर क्या हुकूमत का दखल जो है, सरकार का दखल उतना ही है? आपके तबादले जो हुए जाहिर सी बात है कि उसमें सरकार का दखल रहा इसलिए तबादले हुए. क्या मौजूदा सरकार पर आप इतना भरोसा करते हैं कि आप यहाँ लंबे समय तक रह पाएंगे? मेरा सरकार पे पूरा भरोसा इसलिए तो सरकारी नौकरी में हूँ. पहले भी तो थे सर आप. नहीं होता तो मैं इससे पहले भी थे सर. मेरा सवाल मेरा ये है कि क्या यहाँ कितने दिन तक टिक पाएंगे? because you are asking the question to wrong authority. I am not the authority to speak on my transfer. So you should ask the authority who is the authority for transfer. So आप कितना भी कैसे ही पूछ लोगे, उसका असर मेरा यही रहेगा कि अथॉरिटी वो है, वो डिसाइड करेंगे, मैं नहीं डिसाइड करता इस पे. मी जरा उशिराने झालो. माझं नाव आनंद नलावडे, मी मुंबई चौकामध्ये काम करतो. मला एक प्रश्न तुम्हाला राहून राहून विचारावासा वाटतो की पूर्वी आपल्याकडे दिव्यांग खात्याचं आयुक्त पद होतं, म्हणजे एक सचिव पद, पण एक लिमिटेड वर्ग होता आपल्याकडे, एक 45 लाख किंवा 50 लाख. आज आपल्याकडे अन्न व नागरिक पुरवठा विभागाची पूर्ण सूत्र आहेत, म्हणजे पूर्ण राज्य आहे आपल्याकडे. म्हणजे जी काय 16-18 कोटी जी काय जनता असेल तिचा रोजचा तिच्याशी संबंध आहे. तर आता आपल्याला या नवीन कामगिरी, नवीन ह्या चॅलेंज बद्दल काय वाटतं? मला वाटण्यापेक्षाही मी काय करू शकतो याच्यावरती मी फोकस करतो. निश्चितच हे एक गोष्ट आहे की हा प्रत्येकाशी निगडीत प्रश्न आहे. म्हणजे लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जिथून इथलं फूड जातं त्यांच्याशी संबंधित असतो किंवा ड्रग जातं त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे. ऑफकोर्स वेगवेगळ्या विभागात काम करताना तो सेक्टर असतो, सेक्रेटरी म्हणून करताना सगळं महाराष्ट्र जॉग्राफिकल असतो, पण त्याचं एक पर्टिक्युलर ॲनिमल हजबंड्री असेल तर तेवढे शेतकरी येतील, तेवढेच ॲनिमल येतील. दिव्यांग असेल तर दिव्यांग तेवढेच व्यक्ती संबंध असेल. हा सगळ्याशी आहे म्हणून तेवढी जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तेवढेच मोठे चॅलेंजेस आहेत आणि तेवढीच मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर आणि हा प्रत्येकाच्या जीवनाशी जुळणारा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस आम्ही एक मिशन ठरवलं, सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र. तर त्या दृष्टिकोनातून आमचं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्यामध्ये फूड बिझनेस ऑपरेटर किंवा इस्टॅब्लिशमेंट लायसन्सी आहेत, रेग्युलेटर म्हणून आम्ही आहोत आणि नागरिक सर्वजण आहेत. त्या सर्वांनी मिळून एकत्र जर काम केलं तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. त्या दृष्टिकोन या डिपार्टमेंटकडे मी बघतो. सर तुकाराम सर, इधर सर.